छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे संगीत नवनाथ कथांचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। वेरूळ येथे सांदवी सद्गुरू अक्का महाराज आणि अरुणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत नवनाथ कथा सोहळा 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान पार पडलाय। या कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून नवनाथ कथेमधून आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेतलाय। तर कार्यक्रमादरम्यान प्रवचनातून जीवनमूल्य संस्कार आणि भक्ती मार्ग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय बजरंग फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले। या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। नमस्कार, आपण आपल्या सोबत आहे अरुणगिरी महाराज आणि साध्वी अक्का महाराज यांनी आपल्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, पारायण सोहळ्याचं। तरी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय झालं, काय बोलणार। धन्यवाद। या ठिकाणी आत्ताच नवनाथ कथेची सांगता झालेली आहे। नवनाथ कथा ही कल्पवृक्षाप्रमाणे फलदायी आहे। या ठिकाणी अक्काताई साध्वी अक्काताई महाराज नाथ आश्रम वेरूळ यांनी अत्यंत सुंदर आयोजन करून या ठिकाणी नवनाथाची कथा पूर्ण झालेली आहे। 7 दिवस या ठिकाणी कथा ही चालू होते। कथेचा समारोप या ठिकाणी झालेला आहे। नवनाथाची कथा या जगातली जीवनाची व्यथा दूर करते। आदिनाथांपासून ही चालत आली परंपरा। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणजे सगळ्या संप्रदायाचे उगमस्थान म्हणजे नाथ आहे। आणि या घृष्णेश्वराचे म्हणजे अर्थात आदिनाथांच्या भूमीमध्ये अक्काताई महाराजांनी या ठिकाणी आश्रमामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला। अत्यंत सोहळा सुंदर पार पडलेला आहे, भक्तिमय वातावरणात पार पडलेला आहे। या ठिकाणी अनेक लोकांना रोज अन्नदान होतं, ज्ञानदान होतं, सेवादान होती आणि या ठिकाणी तन मन धनाने लोकांनी सेवा केलेली आहे। हा अत्यंत स्तुत्य हा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। सर, या सोहळ्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझे सद्गुरू सरला बेटाचे 5वे महंत सद्गुरू नारायणगिरी महाराज सरला बेटचे फार मोठे संत झालेले आहेत। त्यांनीच मला या असणाऱ्या नाथ परंपरेच्या गादीवर, मी माझं संस्थान आहे भामानगर भामठाण तालुका श्रीरामपूर मध्ये, तिथे अडबंगनाथाची तपोभूमी आहे आणि अडबंगनाथांनी तिथे 12 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे एकमेव मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संस्थान आहे पण ट्रस्ट आहेत, मी त्या गादीचा मठाधिपती असल्यामुळे नाथ कथा सद्गुरूच्या कृपेने त्याच्यामुळेच प्रेरणा मिळालेली आहे। सर, आजच्या तरुण पिढीला नवनाथ कथा आणि तुकाराम महाराज यांचे विचार कसे पोहोचावे? अत्यंत महत्वाचे आहे, कारण तरुण आणि युवकांनी संस्कारमय जीवन जगलं पाहिजे। आज फार असणारा खरा विनाशकळ असणारा हा काळ चाललेला आहे। या तरुण वर्गाने भक्तिमय वातावरणात म्हणून साधू संतांच्या सानिध्यात राहून भक्ती केली पाहिजे। नवनाथामध्ये आपली नाथ परंपरा सांगता आहे आणि तरुणांनी या खऱ्या अर्थाने संस्काराची फार गरज आहे। कथा कीर्तन असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, कीर्तन महोत्सव असेल, कथा यज्ञाचं आयोजन असेल, यामध्ये मग प्रबोधन केल्या जातात। कारण काय आहे, सगळ्या गोष्टी संपत्ती कितीही कमवली तर ती एक दिवस संपत असते, टिकते ते संस्कार। म्हणून पोरांनी, मुलांनी, तरुणांनी संस्कारमय जीवन जगलं पाहिजे, ते अध्यात्मातच मिळतात। जाणून घेऊया साध्वी महाराज अक्का महाराज यांची प्रतिक्रिया काय सांगणार आता। सर्वांना जे हरी आदेश। आज या ठिकाणी नवनाथ कथा कशा करता केली मायबाप, फक्त जगाचा उद्धार व्हावा, जगाचं कल्याण व्हावा याच्याकरता नवनाथ कथा केली आणि तरुण मुला मुलीला ते वळण लागावं, संस्कार लागावं याच्याकरता ही कथा आहे। आणि जे कल्पीच्या आहारी जग गेलेलं आहे, तरुण मुलं, ती मुलं त्याच्यामधून बाहेर पडावं, त्यांचं कल्याण व्हावं, सत्मार्गी लागावं। आणि हिंदू धर्माचा हे धर्म आहे की बाबा सत्मार्गी लागल्यानंतर त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। मायबाप, या ठिकाणी नाथाची कृपा, घृष्णेश्वराची कृपा आणि साधू संतांची कृपा, तर जो कार्यक्रम चांगला पार पडतोय। अगदी गावकरी असेल, बाहेरची सर्व मंडळी असेल, सर्व मंडळी अगदी भरभरून याला मदत करतात आणि मग जो कार्यक्रम चांगला। संगीत नवनाथ कथेमुळे भाविकावर कसा प्रभाव पडतो? भाविकावर असा प्रभाव पडतो तर त्या नाथ कथेमध्ये एक एक नाथाने काय काय केलेलं आहे ते ऐकून आणि समाजाला त्याचा बोध होतो आणि मग त्याचा फायदा मिळतो। जाता जाता भाविकांना काय सांगेल? जाता जाता भाविकाला एकच सांगेल, मायबाप नवनाथ ग्रंथाचं वाचन करा, नवनाथ कथा ऐका, तुकाराम गाथा वाचा आणि माऊलीचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गीता वाचा। ह्या सर्व ग्रंथाचं एकच मूळ भगवंत आहे, ते सर्व ग्रंथ वाचून आणि तुम्ही ज्ञानाचा बोध घ्या।
बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली सांगळे येथील शिव महापुराण कथा आणि रुद्र अभिषेक महायज्ञाचा 7 दिवसीय धार्मिक सोहळा संपन्न झालाय। या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। चिंचोली सांगळे येथील हरिभक्त पारायण ज्योतिताई धनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव महापुराण कथेला सुरुवात झाली होती। 7 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतलाय। प्रवचनातून जीवनमूल्ये, भक्ती, संयम आणि सकारात्मक विचाराचं महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आलंय। शिव महापुराणाच्या कथेमधून धर्म, कर्म आणि श्रद्धेचा संदेश देण्यात आलाय। या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेल्या रुद्र अभिषेक महायज्ञात भाविकांनी सहभागी होत भगवान शिवाच्या कृपेची प्रार्थना केली। ओम नमः शिवायच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता। तर या धार्मिक सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि आध्यात्मिक जागरूक वाढीस लागल्याचं पाहायला मिळालंय। या 7 दिवसीय कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली असून अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागते अशी भावना व्यक्त करण्यात येते। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात अंगणवाडी सुविधांसाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहे। आमदाराच्या निधीतून नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। तर भोकर मतदारसंघाच्या आमदार श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्या विकास निधीतून न्याहाळी आणि चिखलवाडी येथे नव्या अंगणवाडी इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। या इमारतीमुळे बालकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षण आणि पोषण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे। उद्घाटनानंतर आमदार चव्हाण यांनी मुदखेड शहरात विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधलाय। तसेच नगर परिषदेमधील जीबी बैठकीत विकास कामांचा आढावा घेण्यात आलाय। या कार्यक्रमाला नगर अध्यक्ष विश्रांतीताई पाटील कदम, उपनगर अध्यक्ष इम्रान सेठ मच्छीवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी या विकास कामांचं स्वागत करत समाधान व्यक्त केले। या उपक्रमामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आज मी इकडे मुदखेड सिटीला आलेले आहे। 2 अंगणवाडींची आम्ही इथे भूमिपूजन केलेले आहे आणि मुदखेड सिटीमध्ये आज मी नगरपालिकेला इथे सुद्धा बैठक घेतली, आढावा बैठक घेतलेली आहे। आपण नगरपालिकेमध्ये काय काय समस्या आहेत जाणून घेतलेल्या आहेत आणि आपल्या समस्याचं समाधान कसं करता येईल सीओ साहेबांबरोबर सुद्धा आमची आज चर्चा झालेली आहे। पुढच्या 7 दिवसात मी एक रिपोर्ट सुद्धा मागितलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचे मी लोकांना असं आश्वासित करते की त्यांना पुढे लवकरात लवकर त्यांचे अडचणी दूर करायचे माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत। त्यामुळे आज जेवढे मी अडचणी ऐकलेले पण नाही, लोक खुश सुद्धा होते। नगरपालिकेला जेव्हा आम्ही इलेक्शनच्या वेळेला फिरलो तेव्हा लोकांनी म्हटलेलं की आम्हाला अंगणवाडी पाहिजे, आम्हाला जिल्हा परिषदची शाळा पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की नाही, आपण शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा शिक्षण या सगळ्यात प्रथम ठेवायला पाहिजे आणि आपल्या नगरपालिकेत सर्वात अगोदर अंगणवाडी, जिल्हा परिषदेची शाळा हे सगळी गोष्टी द्यायला पाहिजे। त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही भूमिपूजन करायला आलो, पण त्याच्यानंतरच नगरपालिका एक आढावा बैठक सुद्धा घेतली। तर त्यामध्ये 5 फोन झाले, तर आपल्या याच्यामध्ये का नाव दिला का दिवाळ होणार का? आणि असे लोक आहेत की दवाखान्यामध्ये घुसून समजा मारून टाकाले, त्याच्यावर काय बोलणार? अजिबात नाही आणि हे आपण कोणीच माणूस म्हणून सहन करू शकत नाही। नक्कीच त्याच्यावर सगळी पोलीस यंत्रणा काम करत आहे। नांदेडला आपल्याला सेफ बनवायचंय, नांदेडला आपल्याला एकदम सुरक्षित असं सिटी बनवायचंय। बरेच विद्यार्थी आपल्याकडे येतात अभ्यास करायला, शिकायला, त्यामुळे ह्या सगळ्यांना बघूनच मला असं वाटतं पोलीस त्यांचं काम चांगल्या पैकीने करतच आहे आणि लवकरात लवकर आरोपींना सुद्धा शोधून। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेत सिटी सर्व्हे संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। शहराचं नियोजन आणि मालमत्ता नोंदीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले। तिरोडा नगर परिषदेत विजय रहान गडाले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला उपविभागीय अधिकारी साई किरण नंदाला, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अमोल मालकर तसेच भूमिलेख अधिकारी उपस्थित होते। तर शहराच्या विकास नियोजनासाठी आणि नागरिकांच्या मालमत्ता नोंदी अधिक स्पष्ट आणि सुसूत्र करण्यासाठी सिटी सर्व्हेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना सिटी सर्व्हेचे काम तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। यावेळी नगर परिषद अध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया तसेच शिक्षण सभापती देवेंद्र तिवारी यांची ही उपस्थिती होती। तर या बैठकीनंतर शहरातील सिटी सर्व्हे प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। बीड जिल्ह्यातील म्हसोबावाडी येथील श्री क्षेत्र गहिनाथ गडावर नारळी सप्ताहाचा समारोप
भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. आपण येथून मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर गहिनाथ महाराजांचं अनुयायी म्हणून आलो असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या सप्ताहाची परंपरा संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केली असून तर समारोप कल्ल्याच्या कीर्तनाने करण्यात आलाय. कार्यक्रमाला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात गडांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले. तसेच या धार्मिक परंपरेमुळे समाजात एकोपा वाढत असल्याचं मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान गहिनाथ गडाचा विकास, रस्ते आणि इतर सुविधांसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचं आश्वासन देण्यात आलंय. या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतलं असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. परभणी महानगरपालिकेतील विशेष सभेवरून राजकीय वाद निर्माण झालाय. तर सभा अचानक गुंडाळल्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. परभणी महानगरपालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार न करता सभा गुंडाळल्याचा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनता विकास आघाडीच्या सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. संतप्त सदस्यांनी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन आपला निषेध नोंदवलाय. आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर एक अधिकारशाही पद्धतीने काम केल्याचा आरोप करत जोरदार नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात वैशाली दैठणकर, विजयराव जामकर, अक्षय देशमुख, डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले होते. या प्रकरणावर शासन काय भूमिका घेत आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आम्हाला लोक वारंवार विचारले की तुम्ही नागरिक आम्हाला आमच्या प्रश्नावर तुम्ही कधी मांडणार सभागृहात मुद्दे. तर हे महापौर, उपमहापौर असतील की तुमचे सन्माननीय आयुक्त साहेब इतके मॅनेज झालेले त्यांना की आमचे विशेष घ्यायला तयार नाहीत. आमची मागणी काय आहे, ह्यांना जिथं मलिदा भेटते, स्थायी समिती असताना, विशेष कमिटी असताना ह्या त्या गठीत करायला तर पण आम्ही यांना वारंवार सांगलो की तुम्ही विशेष सभा लावू नका, तुम्ही आम सभा, सर्वसाधारण सभा लावा. ज्या सर्वसाधारण सभामध्ये परभणी शहरातल्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करू शकलो पाहिजे. आणि आज परभणी शहराला पाण्याचा प्रश्न आहे, उन्हाळा लागलाय, तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नाहीत. पावसाळा पूर्वचं तुमचं नियोजन काय, आयुक्त आणि महापौराच्यावर काही बोलायला तयार नाही. म्हणून आम्ही या सभेला पहिलेच म्हणू लागलो की सभा घेऊ नका, सर्वसाधारण सभा घ्या. तर ते मान्यच करायला तयार नाहीत. त्यांनी आमचा विरोध पण नोंदवून घ्यायला तयार नाहीत. साहेबांनी सांगितलंय, आम्ही पत्र दिलंय, ते म्हणले आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. जोपर्यंत कारवाई होणार नाही आम्ही पुढच्या सभेमध्ये देखील त्यांना विरोधच करणार आहेत, असं ठरलंय. या ठिकाणी मनमानी म्हणजे एकतर्फी मनमानी चालू आहे. आम्हाला वाटलं होतं की महापौर शहरामध्ये काहीतरी विकास करताल, पण अशी परिस्थिती झाल्यावर लोक म्हणायला लागलेत महापौर काय रिस्टार झालेत का काय. एकीकडं आम्ही लोकांना सांगितलं शहरात व्हॉट्सअप ग्रुपवर की आपलं ट्रान्सफॉर्मर जळालंय, आपण तिथं पाणी पुरवठा करू शकत नाहीत. आणि लोक म्हणायत की महापौर शंकरनगरला चाललेत आणि तिथे ट्रान्सफॉर्मर दिलेत, मग महापौर तुमच्या महापालिकेत काऊन काय करणार आहेत, अशी परिस्थिती झाली. त्यामध्ये विशेष समित्यांच्या सदस्यांची नेमणूक आणि नियुक्ती आणि स्थायी समितीच्या सदस्यांची पक्षनीय बलाबलानुसार जे काही होतं त्याच्याप्रमाणे त्यांची नियुक्ती करण्याचे 2 विषय आपल्या अजेंड्यावर होते. त्याप्रमाणे गटनेत्यांनी जी नावं दिलेली आहेत त्या नावानुसार आपण त्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यांनी यायच्या आधी मीटिंग जेव्हा सगळ्यांची गटनेत्यांची पत्र आली त्याच्यानंतर आपण सगळ्या विषय समित्या आणि स्थायी समित्यांच्या सदस्यांची नावं नगर सचिवांनी त्यावेळेस वाचून दाखवली आणि शेवटचं ज्यावेळेस समित्यांची आपण घोषणा करत होतो त्यावेळेस सर्व सन्मान्य सदस्य आतमध्ये आले होते. सदस्यांचा असा आरोप आहे की बोलू दिले जात नाही. आता हा विषय सभागृह हे पीठासीन अधिकारी म्हणून महापौर काम करतात, त्यामुळे सभेमध्ये कुणी बोलावं, किती बोलावं हा सर्वस्वी अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो. सभा 20 म्हणताय. काय म्हणताय? 20 मिनिट नाही 2च विषय होते आणि फक्त नियुक्तीचा विषय होता, त्याच्यामुळे ती सभा 20 मिनिटात संपली असेल. सध्या पाणी 10 दिवस झाले नाही, मध्ये पाण्याचा इश्यू ह्याच्यामुळे झाला होता की आपलं त्यांनी जलसंधारण विभागाने पाण्याचं हे थांबवलं होतं, पण त्यानंतर आपण त्यांचे काही देयक अदा करून आपण ते सुरळीत करून घेतलेलं आहे आणि आता पाणीचा जो रुटीनप्रमाणे त्याचं वितरण होणार आहे.
बऱ्याचशा ठिकाणी सर नाले वगैरे साफ नाहीत, हा रोडला नाहीत, परत इथं चौकामध्ये बऱ्याचशा माझ्याकडे पण आलेले आहेत. मी संबंधित विभाग प्रमुखांना तशा सूचना दिलेल्या आहेत की नाली सफाईचं व्यवस्थित करून घ्यावं. ठिकाणी हा रोडला जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या जे बाजूचा जे रोड आहे हे सगळी नाली ब्लॉक झालेली आहे, पूर्ण खानपाणी असं रस्त्यावर येते. बऱ्याचशा भागामध्ये सगळं खानपाणी रोडला येईल. नाही, त्याबाबतीत माझ्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मी संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की याच्यावर सत्वर कारवाई करा. तक्रार आली तरच कारवाई होणार का? नाही, माझ्याकडे तक्रारी आल्या माझ्यावर म्हणून मी त्यांच्याकडे हे केलेलं आहे. तक्रार आली म्हणून कारवाई. एसआयचं लक्ष नाही का वाड्यामध्ये? एसआयचे लक्ष असणं आवश्यक आहे. कदाचित मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काही वेळा उशीर होतो, त्यामुळे त्यांना असं सांगितलेलं आहे की हे प्रामुख्याने ही कामं करावी. बऱ्याचशा भागामध्ये घंटा गाड्या पण फिरत नाहीये. नाही, घंटागाड्या आता आपल्याकडे जवळपास 20 शॉर्टेज आहे मेंटेनन्सच्या याच्यामध्ये. पण आपण जिथं आहे तिथनं कचरा उचलण्याचं काम आपलं चालू आहे. काही ठिकाणी घंटागाड्या जात नाही आहेत, पण तिथं जो कचरा हे होतो तो आपण कलेक्ट करतो आहे. सर ऑटोवाल्यांनी अचानक ऑटोचे दर वाढवले. नागपुरात एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं असून युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत केलेल्या विधानाचं नागपुरात पडसाद उमटले आहेत. या वक्तव्याचा निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने देवडिया भवन परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असून पुढील घडामोडीवर लक्ष लागलं आहे. हिमंता बिस्वा शर्मा यांनी देशाच्या काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक वक्तव्य केलं. या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि आमचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडाजी यांच्यावरती बेकायदेशीर अटकेच्या प्रयत्नाविरोधात आज नागपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आमचे प्रभारी माननीय नवज्योत सिंग संधू साहेब, आमचे नागपूर शहर युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन केलं. खरगे साहेब हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अपमान म्हणजे एका ज्येष्ठ दलित नेत्याचा अपमान आहे, काँग्रेसच्या एका अध्यक्षाचा अपमान आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केलं. मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या बळावर असलेले सगळे नेते सातत्यानं काँग्रेस विरोधी वक्तव्य करतात. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान करण्याला सुद्धा हिमंता बिस्वा शर्मा यांनी हे केलेलं आहे. स्वतःच्या पत्नीचे 3 प्रकारचे पासपोर्ट आहेत. यांनी राजकीय संस्कृती नासवण्याचं काम केलं. युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचा हा लढा अविरतपणे चालू राहील. आम्ही परत एकदा सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी हिमंता बिस्वा शर्मा यांचा जाहीरपणे निषेध करतो. ही लढाई, रस्त्यावरची लढाई आम्ही लढत राहू. पोलीस आज या ठिकाणी आम्हाला अडवायला आलेले आहेत. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. युवक काँग्रेस हिमंता बिस्वा शर्मा पुढे भूमिका असणार आहे. आम्ही आता या ठिकाणी पोलिसांसोबत जेल भरो करणार आहोत. आम्ही हिमंता बिस्वा शर्मांचा पुतळ्याचं दहन या ठिकाणी करणार आहोत. हिमंता बिस्वा शर्मा यांचा पुतळा सुद्धा या ठिकाणी. राज्यात सामाजिक समरसता सप्ताहाची सुरुवात झाली असून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात एकोपा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समरसता सप्ताह साजरा केला जातोय. या सप्ताहात समाजातील विविध घटकांना एकत्र आणून समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देण्यावर भर दिला जातोय. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय. 14 एप्रिल रोजी समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून शिक्षण संस्थेच्या ऑडिटोरियम मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते अॅट्रॉसिटी अंतर्गत पीडितांना नोकरी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सप्ताहात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आलंय. महाराष्ट्रातील वन विकासासाठी व्यापक मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. तर या योजनेत वन संवर्धन सोबत पर्यटन विकासालाही प्राधान्य देण्यात आले. अधिवेशनादरम्यान वन्य प्राण्यांच्या समस्यावर चर्चा झाल्यानंतर राज्यात वन विभागाला बळकटी देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तर गणेश नाईक यांनी महाराष्ट्रासाठी व्यापक मास्टर प्लॅन तयार केल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत राज्यभर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. कोकणसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील जंगलाचा
पर्यटनदृष्ट्या विकास करून वन संवर्धनासोबत पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे। या मास्टर प्लॅनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असून पुढील 3 वर्षात वन विभागाची प्रगती लक्षणीय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। या योजनेमुळे वन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यांना संधी होती आणि 5 हे प्रतिनियुक्तीवर यायचे। आता 9 लोक प्रतिनियुक्तीवर आहेत आणि एक कुठेतरी आपल्याकडे आहे। आता हे रिटायर्ड झालेले अधिकारी यांच्या जागी दुसरे अधिकारी नाहीत। हे जर अधिकारी रिटायर्ड झाले तर ऍटलिस्ट ट्रेनिंग देण्याची गरज आहे। खालच्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला ट्रेनिंग दिली गेली नाही। मी जो त्यांना म्हणजे सागर नाईक किंवा माननीय महापौरांना सांगितलं तुम्ही 58 चे 60 करा, हा ठराव तुम्ही पारित करा, संमत करा। ह्या पाठीमागे राज्य शासनाच्या धोरणाला कुठेतरी विरोध करण्याचा त्या ठिकाणी उद्देश नाहीये। परंतु जोपर्यंत नवीन लोकांची म्हणजे कार्यतत्पर सक्षम अधिकारी जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत काही अधिकाऱ्यांना 58 चे 60 त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची ती भूमिका होती। म्हणजे राज्य शासनाच्या 58च्या त्या भूमिकेला काहीतरी छेद देण्याचा किंवा विरोध करण्याचा महासभेचा काय त्या ठिकाणी उद्देश नव्हता। कोर्टात जाण्याचा देखील इशारा दिलेला सागर नाईकांनी कोर्टात जाण्याचा इशारा। मग ते शेवट हे बघा बाब अशी आहे की या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यांमध्ये तितकी कार्यतत्परता अनुभव नसेल आणि जर महानगरपालिकेची गरज असेल तर त्या ठिकाणी माननीय न्यायालयाला सांगून जोपर्यंत आमच्याकडे सक्षम अधिकारी येत नाहीत तोपर्यंत ह्या जुन्या अधिकाऱ्यांना तिथे ठेवण्याची आम्हाला सवलत द्यावी अशा प्रकारची विनंती करणं हा गुन्हा नाहीये। नवी मुंबईतील पनवेल भागातील कातकरी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। या संदर्भात मंत्री स्तरावर महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेत, तर पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्रमांक 538A वरील कातकरी समाजाच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आहे। या पार्श्वभूमीवर अशोक उईके यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। बैठकीदरम्यान या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांनी कातकरी समाजातील सुमारे 36 कुटुंबाचा पुनर्वसनाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे। स्थानिकांनी आमचे पुनर्वसन याच ठिकाणी व्हावे अशी मागणी मांडल्यानंतर मंत्र्यांनी प्रशासनाला त्याच जागेवर पुनर्वसनासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश दिले। तसेच कोणत्याही परिस्थितीत या कुटुंबांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये असे त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे कातकरी समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आदिवासी मंत्र्यांसमोर मी माझी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्षनेता म्हणून एक त्यांना विनंती केली की माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आदिवासी बंधू राहतात त्यांना कोणत्याही प्रमाणे घरकुल योजना राबवलेली नाही पनवेल महानगरपालिकेने। आज त्यांची घराची अवस्था पाहिली आपण प्रचंड तुटमोड झालेली आहे। कारण पूर्वी ते ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेमध्ये आलेत आणि ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषद असताना त्यावेळी घरकुल योजना राबवण्यात येत होती। हे मुद्दे मी मंत्री महोदयांना मांडले, त्यांना ते पटलं। त्याही आयुक्ताला सुद्धा आणि बाकीच्या त्यांच्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा झाडलं की अशा प्रकारे ते त्यांना सुविधा दिली पाहिजेत। दुसरी त्यांच्यामध्ये मी मत मांडलं का पंतप्रधान आवास योजना आज सिडको महानगरपालिका करत आहेत। इथे आज 2 लाख लोकांचं रूम बनवत आहेत आणि तिथे माझ्या आदिवासी आणि कातकरी यांना एकही रूम दिली जात नाही। त्याला सबसिडी करून त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मांडणी मागितली। दुसरी गोष्ट त्यांच्या आदिवासी धोरण राबवण्यात यावं का ज्या धोरण राबवलं तर त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड मिळेल किंवा त्यांचा जातीचा दाखला मिळेल जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये ते विद्यार्थी येऊ शकतील। हे नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये या अडचणी निर्माण होतात असे मी सन्माननीय मंत्री महोदयांजवळ बोललो। मंत्री महोदयांनी सुद्धा पूर्णतः ऐकून घेऊन त्यावेळी त्यांची नाराजी निर्माण केली का विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे मांडले योग्य मुद्दे आहेत आणि याच्याबद्दल ते बोलले, सखोलपणे मला बोलले की याच्यावर मी मार्ग काढण्यास सांगतो। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे, तर 2 प्रमुख उमेदवारांमुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे। केज तालुक्यातील मस्साजोग गावात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती। या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी ही निवडणूक रिंगणात उतरत अर्ज भरलाय। स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मागील निवडणुकीत अल्प फरकाने
पराभव झाल्याचा उल्लेख करत यावेळी गावकऱ्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। तसेच त्यांनी गावातील विकास कामे आणि स्थानिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे। या पोटनिवडणुकीमुळे गावात राजकीय वातावरण तापलं असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या निवडणुकीचा निकाल स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोटनिवडणूक 2026 साठी सर्वसाधारण या प्रवर्गातून सरपंच पदासाठी मी माझा स्वतःचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। काय एकीकडे मसाजोगची निवडणूक आहे, या संतोष देशमुखांना आदरांजली म्हणून बिनविरोध व्हावी अशी वारंवार मागणी केली जाते। तर देखील तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखचे निर्गुणपणे हत्या झाली। त्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणे लोक पाठीशी उभे राहिलेत। त्यावेळेस कुठल्याही गावातल्या माणसानं जात भेद गटपट कुठेही बघितलं नाही। त्यावेळेस आमच्या सगळ्या गावाचा एकच उद्देश होता, संतोष देशमुखला न्याय द्यायचा। तो आजही आहे आणि उद्याही आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची तीच मागणी असेल की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव पूर्णपणे एक आहे। परंतु हा राजकीय भाग आहे, राजकीय भागामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे निवडणूक लढण्याची, त्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आज तुम्ही अर्ज दाखल केला, तुमचे ठरल्या निवडणूक लढवायचं देशमुख कुटुंबियांनी किंवा संतोष देशमुखांच्या पत्नीने तुम्हाला जर विनंती केली तर तुम्ही माघार घेता? नाही घेणार। मीच माझ्या बहिणीला विनंती करणार आहे। त्यांच्यावर खूप मोठं दुःख झालंय, कारण ग्रामपंचायतच्या इलेक्शन किंवा सरपंच पदाच्या भूमिकेतून आमच्या मेव्हण्याची हत्या झाली त्या ठिकाणी। मग एवढं मोठं दुःख कोसळ असताना आमची अपेक्षा आहे, म्हणजे वैयक्तिक माझी सांगतो की त्यांनी आमच्या मेव्हण्याच्या ह्याच्यामध्ये निकाल लागेपर्यंत त्यांनी ह्या प्रक्रियेपासून बाहेर राहायला पाहिजे। पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे आहे त्या प्रक्रियेमध्ये। त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रक्रियेतून बाजूला राहून त्यांनी फक्त त्यांच्या पतीला न्याय कसा भेटल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला पाहिजे। गावाचा काय विकास होणं बाकी आहे आणि काय विकास तुम्ही करणार? गावामध्ये आमच्या इथं 2-3 वस्त्या अशा आहेत, त्या वस्त्याला अजून पाणी पुरवठ्याची सोय नाही। आज बी लोक ते हंड्या गागर घेऊन पळतात। आमच्या गावामध्ये पैसा वस्ती असेल, खमदारा वस्ती असेल, धनगर शेत वस्ती असेल, सुतार शेत वस्ती असेल, आरंगाव शेत असेल, काळाखडक शेत असेल, आंबे शेत असेल, ज्योतिबा मंदिर ते आंबस शेत असेल, या वस्तीला अजूनही चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत। त्या रस्त्याची सोय आम्हाला करायची। गावामध्ये अजून मसाजोग राज्यमार्ग आपलं नॅशनल हायवे 548 ते मसाजोग हा रस्ता खराब झालाय, तो रस्ता तयार करायचा आहे। पुन्हा गावामध्ये अजून काही ठिकाणी बंधाऱ्याची कामं करणे गरजेचं आहे, ते कामं आम्हाला या माध्यमातून करायचे आहेत। नागपूर येथील पशु चिकित्सा महाविद्यालयात 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी वन हेल्थ दृष्टिकोन या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी आणि वेटरिनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने होत आहे। तर कार्यक्रमात देशभरातील तज्ज्ञ, वैज्ञानिक, शिक्षक, धोरणकर्ते आणि विद्यार्थी सहभागी होणार असून सुमारे 400 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या उपक्रमाचा उद्देश पशुमानव आणि पर्यावरणाच्या आरोग्याशी संबंधित आव्हानावर एकत्रित उपाय शोधणे हा आहे। तर कार्यक्रमादरम्यान विविध तांत्रिक सत्र, चर्चा आणि नवकल्पना आणि ग्रामीण भागातील समस्यांवर विशेष भर दिला जाणार आहे। तसेच रोल मॉडेल विलेज संकल्पनेद्वारे शाश्वत विकासाचं मॉडेल सादर केलं जाणार आहे। दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी म्हणजे शनिवारी आणि रविवारी आम्ही एक नॅशनल सिम्पोजियम ऑर्गनाईज केलेलं आहे। एकल स्वास्थ्य किंवा वन हेल्थ हा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आम्ही फक्त फॅसिलिटेटर आहोत, विद्यार्थ्यांनीच हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि यामध्ये पशुसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान या विषयक तज्ज्ञ आम्ही देशभरातून बोलवलेले आहेत। यामध्ये 20 राज्यांमधून 23 विद्यापीठातून साधारणतः 49 कॉलेजचे 450 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अजूनही उद्या रजिस्ट्रेशनची शक्यता आहे, तर आम्हाला अपेक्षा आहे की 450 ते 500 लोकांचं हे गॅदरिंग होणार आहे। यामध्ये अकॅडमिशियन, रिसर्चर्स यांचाही समावेश आहे। आणि एकल स्वास्थ्य म्हणजे वन हेल्थ कन्सेप्ट घेऊन विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या देशाचं विकसित भारत स्वप्न जे आहे आपलं माननीय प्रधानमंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, या दृष्टीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विषयाचे सर्वजण 11 आणि 12 एप्रिल या 2 दिवसासाठी हे संमेलन आहे। आणि यामध्ये श्री बघेलजी युनियन स्टेट मिनिस्टर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय हे प्रमुख पाहुणे आहेत।
याच्याशिवाय पशुवैद्यक भारतीय पशुचिकित्सा परिषद नवी दिल्लीचे डॉक्टर उमेश चंद्र शर्मा जे अध्यक्ष आहेत ते प्रमुख अतिथींमध्ये आहेत. आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील आहेत आणि त्याच्याशिवाय बाकी 6 ते 7 कृषी पशुवैद्यक विद्यापीठांचे कुलगुरू हे सुद्धा पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय देवदत्त जोशीजी आहेत. 11:30 वाजता 11 तारखेला 11:30 वाजतापासून हे संमेलन सुरू होईल आणि 2 दिवसासाठी हे संमेलन आहे. 12 तारखेला संध्याकाळी 4 वाजता याची सांगता होणार आहे. मी डॉक्टर शिरीष उपाध्ये, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. बातम्या गावाकडच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.